पुढे पाहूयात मोठ्या राजकीय बातम्या। सरकारी महिला कर्मचाऱ्यांसाठी लवकरच या योजना उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची मोठी घोषणा। महिलांना कामाच्या ठिकाणी लवकर आल्यास लवकर जाण्याची मुभा दिली जाणार। सोशल मीडियावरून बदनामी करण्याचं प्रमाण वाढलं, या संदर्भात समिती गठीत केली जाईल। कायद्यात बदल करण्यासाठी पडताळणी केली जाणार। मुख्यमंत्री फडणवीसांचे विधानसभेत हे निवेदन। अजित पवारांच्या विमान अपघाताची सीबीआय चौकशी करा। राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व आमदारांचं फडणवीसांना स्मरणपत्र, सखोल तपास करण्याची केली मागणी। भाजपने ठाकरेंचे 3 पंचायत समिती सदस्य पळवले, अंबादास दानवेंचा आरोप। संभाजीनगरच्या पंचायत समितीत ठाकरे आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये भाजपची भाजपच्या सभापतीपदाच्या उमेदवाराला दानवेंकडून धक्काबुक्की। राहुरी विधानसभा लवकरच पोटनिवडणूक। दिवंगत आमदार शिवाजीराव कर्डिले यांचा मुलगा अक्षय कर्डिले यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट। भेटीवेळी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, राष्ट्रवादीचा आमदार संग्राम जगताप देखील राहिले उपस्थित। केंद्रीय मंत्रिमंडळाकडून जलजीवन मिशनला मुदतवाढ। योजनेला डिसेंबर 2028 पर्यंत मुदतवाढीस मंजुरी। जलजीवन मिशन 2.2 अंतर्गत योजनेसाठी केली वाढीव आर्थिक तरतूद। यामुळे देशातील ग्रामीण भागात सुरक्षित आणि शाश्वत पाणी पुरवठा करणं शक्य होईल। विधानसभेतील लक्षवेधी प्रश्नांची संख्या आता वाढणार। सर्वपक्षीय आमदारांची मागणी मान्य। विधानसभेत आता प्रतिदिन 5 लक्षवेधी स्वीकारल्या जातील। सर्वपक्षीय आमदारांच्या निवेदनानंतर राहुल नार्वेकर यांचा हा निर्णय। छत्रपती संभाजीनगरमध्ये ठाकरेंची शिवसेना आणि भाजपमध्ये राडा। पंचायत समिती सभापती निवडणुकीपूर्वी ठाकरेंच्या शिवसेनेचे 3 पंचायत सदस्य कायम। भाजपने पळवल्याचा अंबादास दानवे यांचा हा आरोप। महाराष्ट्राच्या नवनिर्वाचित राज्यपालांनी घेतली शपथ। जिष्णुदेव वर्मा महाराष्ट्राचे नवे राज्यपाल। राज्यपालांच्या शपथविधीला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री उपस्थित। आणि यानंतर पुढे बघूयात काही मोठ्या बातम्या। मुंबईमधील मिठी, दहिसर, पोईसर आणि ओशिवरा नद्यांच्या प्रदूषणाबाबत राज्य प्रशासनानं प्रस्ताव पाठवावा। केंद्र सरकारची भूमिका। केंद्रीय जलशक्ती मंत्री CR पाटील यांचे खासदार रवींद्र वायकर यांना या संदर्भात पत्र। नागपूरसह विदर्भातील बहुतांश ठिकाणी आज आणि उद्या उष्णतेच्या लाटेचा इशारा। विदर्भात गेल्या 100 वर्षांमधील उच्चांकी उष्णतेची नोंद। मार्चच्या पहिल्याच आठवड्यामध्ये तापमानाचा पारा 40 अंशांच्या पुढे। प्राणी संग्रहालयातील प्राण्यांसाठी कूलर्सची देखील व्यवस्था करण्यात आली। पालघर जिल्ह्यामध्ये 2 दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा। जिल्ह्यात येलो अलर्ट। डहाणू, तलासरीसह पालघरमध्ये तापमान 40 डिग्री। गरज नसेल तर 11 ते 4 या वेळेमध्ये नागरिकांनी घराबाहेर पडू नये असं आवाहन। अकोल्यामध्ये 40.9 अंश सेल्सिअस इतक्या तापमानासह देशातील सर्वाधिक तापमानाची नोंद। विदर्भात पुढील काही दिवस उष्णतेची लाट कायम राहण्याचा अंदाज। नागरिकांनी दुपारच्या वेळी काळजी घेण्याचं आवाहन। गेल्या 10 दिवसांपासून विरार पूर्वेत पिण्याच्या पाण्याअभावी नागरिक त्रस्त। सूर्या पाईपलाईन फुटल्यानं पाणी टंचाई होत असल्याचा पालिका प्रशासनाचा दावा। पाणी पुरवठा विभागाच्या मनमानी नियोजनामुळे नागरिक त्रस्त। ठाण्यात गुरुवारी पाणी पुरवठा बंद असणार। सिद्धेश्वर जलकुंभ या ठिकाणी नवीन जलवाहिनीचं काम सुरू असल्यानं पाणी पुरवठा तात्पुरता बंद ठेवला जाईल। शुक्रवारी सकाळी 9 पर्यंत पाणी पुरवठा बंदच असेल। घर किंवा मालमत्ता खरेदी नोंदणीवेळी मुद्रांक शुल्काची योग्य रक्कम न भरल्यास 1 लाखांचा दंड। 5,000 रुपयांच्या दंडाच्या रकमेवरून राज्य सरकारकडून 20 पटीने वाढ। आणि यानंतर पुढे काही महत्त्वाच्या बातम्या। राज्यातील वरिष्ठ सनदी अधिकाऱ्यांना विधानसभा अध्यक्षांचा सज्जड दम। अर्थसंकल्पावरील चर्चेवेळी अप्पर मुख्य सचिव दर्जाची उपस्थिती बंधनकारक। अधिकारी उपस्थित नसल्यास कार्यवाही करणार। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिला कठोर इशारा। नाशिकच्या निफाड तालुक्यातल्या तारुखेड या ठिकाणी बिबट्या जेरबंद। बिबट्यामुळे परिसरात भीतीचं वातावरण। मात्र बिबट्या जेरबंद केल्यानं स्थानिकांकडून सुटकेचा निश्वास। पुण्यात पीएम किसान योजनेच्या लाभार्थी 61 शेतकऱ्यांची तपासणी होणार। पीएम किसान सन्मान निधीचा लाभ घेणारे अॅग्रिस्टॅग ओळख क्रमांक नसलेल्या शेतकऱ्यांची तपासणी। निकषात बसत नसल्यास लाभ बंद करण्याचेही आदेश देण्यात आले। जळगावमध्ये सोन्या चांदीच्या दरात वाढ। सोन्याच्या दरात 721 रुपयांची तर चांदीच्या दरात तब्बल 10,300 रुपयांची वाढ। सोनं जीएसटीसह 1,64,800 रुपये तर चांदी जीएसटीसह प्रति किलो 2,84,589 रुपयांवर। विश्वविजेत्या कर्णधाराचं मुंबईमध्ये जल्लोषात स्वागत। T20 विश्वचषक जिंकल्यानंतर सूर्यकुमार यादव चेंबूरमधील घरी दाखल। देशासाठी विश्वचषक जिंकल्याचा आनंद। सूर्यकुमारची प्रतिक्रिया समोर। भारताचा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगला दंड। अंतिम सामन्यामध्ये डेरेल मिचेलच्या दिशेने थ्रो फेकल्यानं दंड। तर मॅच फिक्स फीममधील 15% रक्कम कापण्यात आली। शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत राखीव असलेल्या 25% जागांवरील प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज नोंदणीचा आज अखेरचा दिवस। आतापर्यंत RT अंतर्गत 1,83,306 अर्ज। अनेक पालक अर्ज भरत असल्यानं प्रक्रियेला मुदतवाढ देण्याची देखील मागणी।
सेन्सेक्स 500 अंकांनी वाढून 78,000वर पोहोचला तर निफ्टीमध्ये देखील सुमारे 150 अंकांची तेजी. बँकिंग, ऑटो आणि एफएमसीजी शेअर्समध्ये वाढ. लॉरेन्स बिश्नोईच्या नावानं खंडणी मागणाऱ्या आरोपीला मालाड पोलिसांकडून अटक. पैसे न दिल्यास जीवे मारण्याची आरोपीनं धमकी दिलेली. आरोपी आंतरराष्ट्रीय नंबरवरून कॉल करून कोट्यवधींची खंडणी मागत होता.